दृष्टांत जुना परिचयच आहे सर्वांच्या. कल्पतरूचं झाड होतं म्हणतात वृक्ष. त्या वृक्षाखाली एक अनागत मनुष्य बसला. त्याला कधी नाही ती शांतगार सावली वाटली. त्याच्या मनात कल्पना आली, इथं आता निवांत बिछाना असता तर बरं झालं असतं. मला लगेच पलंग तयार झाला. त्याला आश्चर्य वाटलं. आता म्हणाले, इथं खाद्यपदार्थ असते तर आणि त्याहून मौज झाली असती. लगेच जेवण आलं. खाऊन निवांत त्या पलंगावर पडल्यानंतर त्याची अशी मनात लहर आली, की म्हणाले, हे सगळं बोलल्या-बोलल्याबरोबर आलं. याचा अर्थ इथं भूत तर नसेल. आता मला सांगा, जी गोष्ट अनायासे चांगल्या मिळत होत्या, चांगले संकल्प होते तोपर्यंत मिळत होते. आता भुताची कल्पना ही याच्या चित्तात आल्यानंतर यानं लगेच नाव काढलं बरं हाच. आणि मग काय शेवटी प्रत्यक्ष उभा राहिल्यानंतर हे मला खातं की काय असं झाल्यानंतर त्यानं खाऊन टाकलं. तसं आपणच आपल्या कल्पनेनं भूत आणलेलं आहे. झाडाखाली स्वस्थ बसल्यानंतर चांगलं भोग मागता आले असते. चांगले संकल्प करून चांगल्या वासना प्रतृप्त करता आले असते. पण सद्वासना टिकली नाही आणि मग दुर्बुद्धी सुचली आणि आपण त्या भ्रमात, जसं तो मनुष्य भूतानं गिळून टाकला, तसं आम्हाला आमची कल्पना गिळून टाकत आहे. आम्हाला वास्तविक जीवदशेत आणलेलं आहे ते आमच्या कल्पनेनंच आणलेलं आहे. आम्ही मूळचे शिव आहोत, मंगलमय आहोत, आनंदमय आहोत, ज्ञानमय आहोत आणि अस्तित्वानं आमचं अस्तित्व कधीही नष्ट होणार नाही. त्यालाच अहम अस्मी सदा भामी कदाचिन अहम अप्रियः ब्रह्मेवाहमहं शांतम सच्चिदानंद विग्रहम. मी आहे असं प्रत्येकाला जाणीव आहे. आता आम्ही इथं बसलोय. मी आहे. शरीराच्या रूपानं असेल, कशी असेल एक कल्पना आमची जाणीव आहे. मी आहे. मी आहे इथं बसलोय हे सुद्धा कळणं हे आपल्यालाच कळतंय. दुसऱ्याला कळत नाही. त्याला ज्ञान म्हणावं. आणि मी आहे याचं अस्तित्वाचं भान. पहिलं अस्तित्व, दुसरं मी आहे याचं कळणं आणि आपलं कळणं, आपलं असणं हे माझ्या आनंदासाठीच आहे, दुसऱ्याच्या आनंदासाठी नाही. आम्ही सगळं काही हे गोळा करत आहोत, आपल्या केंद्रीकरण करून ते आमच्या आनंदासाठी, दुसऱ्यासाठी. अगदी व्याख्यान सांगणारा असो, प्रवचनकार, कथाकार त्याच्या आनंदासाठीच सांगतो. ऐकणारा आपल्या आनंदासाठी ऐकतो. आपल्याला योग्य असलं, बरं वाटलं, नको असलं तर त्याज्य होतंय. आपल्या आपल्या आनंदासाठी सगळे सुखी लोक आहेत. म्हणून प्रत्येक जीव आनंदाचा अधिकारी जरी असला तरी आपल्यासाठी, माझ्यासाठी, मला प्रियत्व काय, माझ्या आनंदासाठी काय, असंच प्रत्येकाचा रोग आहे. म्हणून मजला आगे दुःख व्हावे ऐशी कोणी भाविनाश. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही आणि प्रत्येकाला मात्र मी सुखरूप असावं अशी एक इच्छा आहे आणि असंच अनंत सुख मला मिळत राहावं, मला मरण नको, अशा एक मला चांगल्या कल्पना माऊलीने मांडलेली